हे बघ निरू, आतापासून ना तू माझ्या बरोबर राहा. ओके. का? आणि मी ना तुझ्या बरोबर. अरे अरे तसं नाही रे, कसं आहे माझा आणि निरूचं ट्युनिंग मस्त जमतं ना म्हणून. मग मी. तू एक काम कर, तू टर्नला राहा. हा ठीक आहे चला. आणि ऐक हे बघ निरू, हे बघ. मी असं लूज पकडलं ना की रिलॅक्स राहायचं, आणि जसं घट्ट पकडलं की डायरेक्ट घुसायचं. ओके. हा? भाई पण सर्व्हिस कोण टाकणार आहे? मी टाकू सर्व्हिस. तू अरे तुला समोरच्या चावडा दिसत नाही, समोरच्या 7 प्लेअर कधी दिसणार आहे? मग तूच टाक. हा फ्रूट चला, तू टाक सर्विस. अरे पण मला धरलं तर? अरे काय भाई, हळवाले आल्यावर कसं भिंतीवरनं उडी मारतो डायरेक्ट, तसं अपोनंटवरनं उडी मारायची. मग कशी झाली प्रॅक्टिस? अरे भारी भारी भारी. जस्ट ब्रेक संपला आमचा. पण तुम्ही इथे कसं काय? असं झालो, म्हंटल तुमच्यासाठी जरा हेल्दी नाश्ता घेऊन जाऊया. काय आणलाय नाश्ता? फ्रुट्स फ्रुट्स आपल्यासाठी आणलेत. काय मग परी, रेस लावायची काय? रेस छान. कबड्डी मध्ये रेस कुठून आली? तुला माहित नाही? परी सांगू काय रेस? सांगू काही गरज नाहीये. इथे आपण एकमेकांची काढायला नाही आलोय, उणी दुनी खेळायला आलोय, तर आपण खेळूया. प्लीज. प्लीज काय, आम्ही इथे तुमचा गेम बघायला चालू. चला सर्विस. हे म्हणवा, मी तिकडे बसले. बाई चेअर कर आपल्याला. चल तिकडे. मला हात लावतोय. लवकर चल. नीरव 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 नीरव. वा 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 वा. अरे वा, तू तर अगदी मनावरच घेतलंस. बनवलीस की रे तू PNMच्या मुलांची टीम? हो सर, आणि प्रॅक्टिस पण सुरू केली आम्ही. गुड गुड गुड. पण काय रे, हे कबड्डीच्या टीम मध्ये किती प्लेयर असतात? 7. मग तुम्ही तर 6 जणच दिसताय. अरे 6 जणांमध्ये कशी काय जिंकणार तुम्ही मॅच? अरे साधे 7 प्लेयर जमवता येत नाही तुम्हाला, कशाला काही कबड्डी वगैरे खेळायच्या भानगडीत पडतोयस? जाऊ दे, मी काय म्हणतो, कॅन्सल करूया तुमची मॅच. सर सर अहो सर, पण 6 कुठे आहेत? आमच्याकडे 7च प्लेअर आहेत. हो? मग 7वा प्लेयर काय तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून लपवून ठेवलायत का? नाही सर, नाही. ते त्याचे जरा पाय दुखतायत ना, म्हणून बाहेर बसलाय. बाहेर बसला? कुठे? हा काय? कळलंय तुम्हाला? सॉरी, मी आहे कमी. या. मॅडम किती वाजले? 9:32 मॅडम. तुला विचारलं काय? नाही ते मॅडम, सकाळ मॅडम ते लाईन मध्ये उभं राहावं लागलं. चक्रिया ATMच्या लाईन मध्ये, कळलं काय? खरं सांगतोय मॅडम, खरं आमचा ग्रुप पण फॉर्म झालाय चॅट ऍप वर, ATM लाईन फ्रेंड्स म्हणून. ओके, कळलंय मला. जा आता जागेवर जाऊन बस. हा, थँक्यू मॅडम. डबल. सॉरी. हे भाई, मॅटर झालाय का फिक्स? अरे फिक्स नाही, अजून फिक्स कटलाय. बघताय थांबाचं. प्लीज परी, खेळ ना कबड्डी. प्लीज परी, सम्राटसाठी तरी खेळ ना. का आता का? मी आधी खेळते म्हणाले, तर मला भाव दिला नाही. आता मी नाही खेळत, जा.
एकदा नाही सांगून कळत नाही का? लेक्चर चालू असताना काय चाललंय तुमचं हे? बघा ना मॅडम, हा सम्राट माझ्या मागे लागलाय. काय सम्राट? नाही 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 मी ना मागे लागलोय म्हणजे मी मागे लागलोय तेव्हा? तसं मागे नाही लागलोय. काय आहे ना, मला एका प्लेअरची गरज आहे कबड्डीसाठी. तर प्रिन्सिपल सरांनी मला परीचं केलंय नाव सजेस्ट. पण मॅडम तुम्हाला एक गोष्ट माहिती नाहीये, मी गेले होते ग्राउंड वर माहितीये का, पण तेव्हा हा मला म्हणाला होता की नाही नाही मी खेळणार. असं म्हणतोय ना की आपण एक मिनिट. हे जे तुमचं खेळाचं मॅटर आहे ना, ते ग्राउंडवर डिस्कस करायचं आणि मग वर्गात यायचं. लेक्चर चालू असताना हे काय चाललंय कबड्डी वगैरे? ठीक आहे, म्हणजे खेळही महत्वाचा आहेच आणि तो खेळलाच पाहिजे, पण त्यासाठी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून नाही ना चालणार, हो की नाही? मॅडम प्रिन्सिपल सरांनी सांगितलं तिचं नाव सांग. झालं, संपलं लेक्चर. हे असंच होतं नेहमी. ठीक आहे, उद्या सगळ्यांनी नेक्स्ट चॅप्टर वाचून यायचं. मी ओरल एक्झाम घेणार आहे. हो, माझं लेक्चर चालू असताना त्रास देता येतो ना मला, मग एक्झामची पण तयारी करून यायचं. कळलंय सगळ्यांना? नॉनसेन्स. खाल्ली ना माती. तुमच्या या फालतुगिरीमुळे अख्ख्या क्लासला भोगा लागणार आहे. सगळ्यांना एक्झाम फेस करायला लागणार. नॉनसेन्स. चल रे सच्चे. ओरल एक्झामची तयारी कशी करायची? तुला ते ओरल एक्झामचं सोड, त्या परीला बोलतं कसं करायचं ते पहिले बघा. मला नाही वाटत की आपल्या बोलण्याने कन्व्हिन्स होईल आता. नाही 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 नाही, परीला कन्व्हिन्स करायलाच पाहिजे. अरे तिने कबड्डी खेळणे काळाची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी हार मानली तरी मी माझा सोडणार नाहीये प्रयत्न. सम्राट पाटील, प्रयत्न करून काहीही उपयोग नाहीये. अगं परी असं नको ना बोलू, प्लीज प्लीज. आपण मित्र आहोत की नाही, फ्रेंड्स आहोत की नाही, तर मग एकाने माती खाल्ली तर दुसऱ्याने सारून घेतलं पाहिजे की नाही? हा? काय 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 काय? एकाने माती खाल्ली तर दुसऱ्याने सारून घेतलं. म्हणजे तुलाही असं वाटतंय ना की धवलने प्रिन्सिपल सरांकडे माझं नाव सांगून माती खाल्ली आहे, हो ना? माझं असं म्हणणं की धवलूने माती नाही खाल्ली, माती मी खाल्ली, तुला नाही म्हणून. पण मी आता रेडी आहे की नाही? हा, तुम्ही प्लीज चल ना का प्रॅक्टिसला, प्लीज प्लीज प्लीज. सम्राट, हे माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. अरे बसत नसेल पण मी उभा आहे ना तुझ्या समोर. हा, काय बोलतोय तू? काय चाललंय तुझं? हा, ती म्हणाली ना एकदा तिला नाही खेळायचंय, का तिला फोर्स करतोय? आता मला सांग, उद्या त्या ग्राउंडवर ती पडली, तिला लागलं तर काय करणार आहेस तू? ती घाबरत असेल पडायला म्हणून ती नाही म्हणतेय. तू जाच. ते काय, कुठे जातोय तू? मी काय आणि घाबरत विबरत नाही कोणाला, तसं काही नाहीये. ठीक आहे, तसं काही नसेलही, पण मग तिला आयुष्यात नेमकं काय करायचंय हे ठरवायला वेळ हवा असेल ना. तुला माहितीये ना सम्राट, तिचं नाही ठरलंय काही, पण म्हणजे एवढं तर ठरलेलं असूच शकतं की तिला स्पोर्ट्स मध्ये नसेल करायचं करिअर. तू उगाच तिला कन्फ्यूज नाही करायचं. स्पोर्ट्स नाही तसं काही नाहीये. आता एक कबड्डीचं आपण मनावर घेतलंय ना, त्यामुळे ना सगळं भेटण्याचा झोलच होतोय बघ. म्हणून मी तुझ्यावर रागवू पण शकत नाही.